Now the second footnote. Who is this reclaim 3? So what he said, Dr. Hanuman, ki how many improper ambiguous names? Ambiguous means the names which are not proper. The किंवा different names असे त्याला देण्यात आलेले आहे. कोणाला? तर the diseases which are developed because of the SORA. Do not these work contain? So they do not have any काय म्हणतात त्याला की they are only having the base of SORA, but the different names are given, under each of which are included exclusively different morbid conditions. So though the origin is same, but the manifestations are different, and hence the diseases, the names of that diseases are different, which often resemble each other in a one single symptom only. As फॉर एक्झाम्पल त्यांनी आता इथे दिले आहे ॲग्यू म्हणजे फीवर, जॉन्डिस, ड्रॉप्सी, कन्झम्पशन, ल्युकोरिया, हिमोराइड्स, रुमॅटिझम, ॲपोफ्लॅक्सी, कन्व्हल्शन्स, हिस्टेरिया, hypochondriasis, melancholia, mania, quinsy, palsy. So these are all the manifestation of the palliated किंवा inert जो आपण म्हणतो सोरा त्याचं आहे हे. So because of any reason that SORA is get palliated and now it is coming forward in the form of dropsy or tuberculosis or the hemorrhoids or rheumatism, but every time they are giving such names, they are not consider it as a SORA. These are the soric manifestations and we have to treat it with the antisoric medicine. No, they are treating if that person is having the hemorrhoid and after some time that person develop the rheumatism. But what is the base for this hemorrhoid and rheumatism? What is the origin of these two diseases? Suppression of what? SORA. बरोबर. त्याच्या आधी काहीतरी प्रॉब्लेम असेल, नाव इट इज गेट पॅलिएटेड अँड नाव इट इज मॅनिफेस्टेड इन द फॉर्म ऑफ रुमॅटिझम. आणि रुमॅटिझमला त्यांनी ट्रीट केलं, म्हणजे परत तिथे ते पॅलिएशन झालं अँड मग त्याला माणसाला काय झालं, हिमोराइड्स झाले. हिमोराइड्सला परत तिथे सर्जिकल ऑपरेशन केलं असेल किंवा काही मेडिसिन्स दिल्या असेल अँड नाव दॅट पर्सन मे हॅव द ट्युबरक्युलोसिस. सो 3 डिसीजेसचे त्यांनी तिथे नावं दिलेत वेगवेगळे. सो बट द ओरिजिन इज सेम. मग त्यांनी पहिल्यांदा काय नाव दिलं, रुमॅटिझम, दुसऱ्यांदा नाव दिलं हिमोराइड, तिसऱ्यांदा नाव दिलं कन्झम्पशन. सो दे आर गिव्हिंग द different names, that is ambiguous names for the same origin, which are represented as disease of fixed and a varying character. So काही यांचं रुमॅटिझमच कंटिन्युअस राहू शकतं किंवा काही यांचं काय होईल, जसं मी एक्झाम्पल दिले की रुमॅटिझम नंतर मे हिमोराइड्स होऊ शकतात, हिमोराइड्स नंतर कन्झम्पशन होऊ शकतं, असं पण होऊ शकतं ऑफ वॅरिंग कॅरेक्टर, अँड आर ट्रीटेड
ऑन अकाउंट ऑफ देअर नेम. ट्युबरक्युलोसिस असेल तर AKT देतील. रुमॅटिझम असेल तर अँटी इन्फ्लमेटरी देतील. त्याच्यानंतर ॲनाल्जेसिक्स देतील, विटॅमिन्स देतील. सो दे आर ट्रीटिंग इट विथ द नेम्स, नॉट विथ द सिम्पटम्स, अकॉर्डिंग टू अ डिटर्मिनेट प्लान. त्यांचा प्लान रेडी असतो, की आता जेव्हा स्किन कंप्लेंटचा पेशंट असेल, जेव्हा तो पहिल्यांदा येईल तेव्हा त्याला एक्स्टर्नल ॲप्लिकेशन्स काही द्यायचे, त्याला मल्टीव्हिटॅमिन्स द्यायचे. सेकंड टाईम जेव्हा त्याला येईल तेव्हा त्याला व्हिटॅमिन डी चेक करायला लावायचं, त्याचं कॅल्शियम लेवल बघायचं. थर्ड टाईम जेव्हा पेशंट येईल तेव्हा परत त्याला एक्स्टर्नल ॲप्लिकेशन्स द्यायचे, काही हायजेनिक कंडिशन्स सांगायच्या आणि एवढं सगळं करूनही झालं नाही. सो दे आर ॲट द फायनली दे आर गिव्हिंग द स्टिरॉइड्स. सो दे आर हॅव्हिंग द डिटर्मिनेट प्लान. त्याच्यानंतर रुमॅटिझमच्या पेशंटला पण दे आर हॅव्हिंग द प्लान, की सो व्हॉट इज देअर प्लॅन इन द रुमॅटिझम? की फर्स्ट टाईम जेव्हा पेशंट येईल तेव्हा त्याला काही इन्व्हेस्टिगेशन सांगायच्या करायला. इफ दर इज सम डेफिशियन्सी इन दॅट इन्व्हेस्टिगेशन दे आर गिव्हिंग द ट्रीटमेंट. की आयर्न कमी आहे तर मग आयर्न टॉनिक देतील. काही मल्टीव्हिटॅमिन्सची कमी असेल तर त्याप्रमाणे देतील. त्याच्यानंतर त्याच्यासोबत ॲनाल्जेसिक्स देतील. इन द एक्स-रे ऑर इन व्हॉटएव्हर द इन्व्हेस्टिगेशन दे हॅव सजेस्टेड इन दॅट, इफ देर इज अ सायनोव्हेल फ्लुइडची डेफिशियन्सी आहे किंवा अक्युमुलेशन आहे किंवा बोनचा काही प्रॉब्लेम आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट दे विल गिव्ह द मेडिसिन. सो दे आर गिव्हिंग द मेडिसिन ऑन द बेसिस ऑफ दॅट रुमॅटिझम. तो त्यांचा ढाचा एक पक्का असतो की ॲनाल्जेसिक्स द्यायचा आहे, अँटी इन्फ्लेमेटरी द्यायची आहे, अँटीबायोटिक्स द्यायची आहे आणि नेक्स्ट टाईम हे सगळं करूनही दे आर गिव्हिंग द स्टिरॉइड्स. सो दे आर हॅव्हिंग द डिटर्मिनेट प्लॅन. सो दे आर नॉट गिव्हिंग द मेडिसिन ऑन द बेसिस ऑफ सिम्पटम्स. जसं आपलं असतं की इफ द पेशंट इज थसलेस तर आपण थसची मेडिसिनकडे बघत नाही. इफ द पेशंट इज व्हेरी व्हायलेंट देन वी आर गिव्हिंग द ॲनिमल किंगडम मेडिसिन्स. बेसिकली आपण स्टार्ट करतो प्लांट किंगडमपासून. Sometimes we are giving the nosodes, sometimes we are giving the sarcodes as per the presentation of the patient. Though the patient is of having the consumption किंवा पेशंटला हिमोराइड्स जरी आहे, सगळ्या पेशंटला सपोज आपल्याकडे हिमोराइड्सचे पेशंट आले, पण आपण सगळ्या पेशंटला पोडोफॅलम देत नाही, सगळ्या पेशंटला आपण इथ्युजा देत नाही किंवा सायनोमियम देत नाही किंवा पल्सेटिला देत नाही. सो वी आर गिव्हिंग द मेडिसिन ऑन द बेसिस ऑफ देअर प्रेझेंटेशन. सो कधी-कधी आपल्याला मायझम सोरा मिळतो फक्त. कधी-कधी सोरा सिफिलिस मिळेल, कधी-कधी सोरा सायकोसिस मिळेल, कधी सायकोसिस सिफिलिस मिळेल. इन द हिमोराइड्स also. So we do not have any determinate plan, but our principles are fixed. On the basis of that, we are giving the medicine ऑन द बेसिस ऑफ द प्रेझेंटेशन ऑफ द पेशंट. की आता असा आपला ढाचा फिक्स नाही आहे की हिमोराइडचा पेशंट आला तर पहिल्या आपण याला इथुजा देऊ किंवा ॲस्क्युलस देऊ. ॲस्क्युलस दिल्यानंतर मग आता ह्याला आपण थुजा देऊ. थुजा झालं की मग आपण ह्याला आता SLवर लावू. सो असं आपला ढाचा फिक्स नाही आहे. मे बी विल स्टार्ट फ्रॉम द SL, देन वी कॅन गिव्ह द नक्सोमिकम. त्याच्यानंतर आपण त्याला इथुजा देऊ आणि शेवटी त्याला थुजा देऊन आपण ती ट्रीटमेंट तिथे फिनिश करू. सो वी डू नॉट हॅव a determinate plan. Our plan is change according to the manifestation of the patient. आपली रेमेडी पण चेंज होत जाते. And that is given in the next aphorism. What can be bestowal of such name justify the identical medical treatment? ते म्हणतात हे असं सारखीच मेडिसिन देऊन एकाच डिसीजला त्यांना काय मिळतं? अँड इफ द ट्रीटमेंट इज नॉट ऑलवेज टू बी अ सेम, व्हाय मेक द यूज ऑफ आयडेंटिकल नेम विच पॉस्च्युलेट्स अँड आयडेंटिफाय द ट्रीटमेंट? मग व्हाय मेक्स द आयडेंटिकल नेम? म्हणजे तुम्ही जर तुमचे नावं जर सारखे सारखे आहेत, तुम्ही मेडिसिनचा तुमचा डिटर्मिनेट प्लान आहे, तर मग तुम्ही ट्रीटमेंट जी आहे, तर त्याला काही आयडेंटिटी तरी आहे का? नील सेनी अर्टाम मेडिकाम प्रेस्टिनाम हे त्यांनी त्यांच्या भाषेत हेच परत सांगितलेलं आहे. इवन दोज एपिडेमिक डिसीजेस विच अनडाउटली be propagated in every separate epidemic by a peculiar contagious principle which remains unknown to us are designated in the old school of medicine by a particular names, just as they were well known fixed disease which invariably recurred under the same form as the hospital: fever, gold fever, camp fever, putrid fever, bilious fever, nervous fever, mucus fever.
आता त्यांनी सहज एक साधा एक्झाम्पल न देता एपिडेमिक डिसीजचं एक्झाम्पल दिलं आहे, की जसं सीझन चेंज होतं तसे डिसीजेस पण चेंज होतात. सो त्यांनी त्याला एपिडेमिक नाव दिलं आहे. जसं आता पावसाळ्यात सो वी आर हॅव्हिंग अ डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू सारखे डिसीजेस होतात. किंवा उन्हाळ्यात काय होतं, की वी आर हॅव्हिंग द सन हीटचे म्हणजे तापाचे आजार जास्त होतात. किंवा हिवाळ्यामध्ये रेस्पायरेटरी डिसीजेसचे आजार जास्त होतात. सो त्यांनी त्याला एपिडेमिक नाव दिलं आहे. पण epidemic disease when it is changes, so the manifestation changes, the cause changes, and hence we are changing the genus epidemicus also. But what they are doing, they are treating that epidemic with the same medicine that they have treated in the last year. तर त्यांनी त्याला कोणते नावं दिले आहेत? इट मे बी द कॅम्प फिवर, इट मे बी द प्युट्रिड फिवर, इट मे बी द बिलियस फिवर. असं कोणता पण जिथे इन्फेक्शन आहे तिथे ताप येणार आहे, तर त्या तापाला त्यांनी हे वेगवेगळे नावं देऊन बट दे आर हॅव्हिंग, असं आता म्युकस फीवर असेल म्हणजे थ्रोट इन्फेक्शन सपोज झालं असेल, सो दे आर गिव्हिंग द डिटर्मिनेट प्लांट की इथे अँटीबायोटिक देऊ आणि मग अँटी पॅरासाइट म्हणजे पॅरासिटामोल देऊ आणि मग त्याच्यानंतर एखादं टॉनिक देऊ फिक्स. नर्वस फीवर असेल तर दे विल सेंड इट टू द सायकियाट्रिस्ट. बिलियस फीवर म्हणजे लिव्हरशी समजा रिलेटेड असेल, सो दे विल गिव्ह त्याप्रमाणे जी काही त्यांची मेडिसिन असेल, की त्याच्यामध्ये हिपॅटायटिसचे किंवा जॉन्डिसचे समजा सिम्प्टम्स आहेत, तर त्याप्रमाणे ते त्यांची फिक्स मेडिसिन दे विल गिव्ह. ऑल्दो each epidemic of such a roving fever exhibit itself at every occurrence as another new disease. So प्रत्येक एपिडेमिकमध्ये सर्कमस्टान्सेस डिफरंट असतात, मॅनिफेस्टेशन्स डिफरंट असतात अँड हेन्स द मेडिसिन शुड बी चेंज. पण ते काय करतात, दे आर कन्सिडर इट ॲज अ न्यू डिसीजच आलेला आहे. आणि पण जरी त्याला नाव दिलं त्यांनी, पण त्यांची डिटर्मिनेट जी काही प्रिस्क्रिप्शन आहे तेच ते देतात. सच ॲज इज नेव्हर बिफोर सेपरेटेड ॲज एक्झॅक्टली द सेम फॉर्म, differing very much in very instance in its course as well as in many of the most striking symptoms and a whole appearance. बरेच वेळा striking symptoms, peculiar symptoms हे change होतात according to the area, according to that epidemic, but they are giving the same prescription at every time by giving one name. Once they are able to find out the name, their strategy is ready. Each is so far dissimilar to all previous epidemic, whatever the names they may bear. तो पहिला एपिडेमिक दुसरा एपिडेमिक पेक्षा थोडा डिफरंट पण असतो, पण त्यांनी हे जे फिक्स नावं दिले आहेत तेच ते देतात. दॅट इट वुड बी अ डिक्रिलेशन ऑफ लॉजिकल ॲक्युरेसी in our idea of things where we give these maladies that differ so much among themselves. प्रत्येक वेळेस जेव्हा म्युकस फीवरचे एपिडेमिक येईल किंवा प्युट्रिड फीवरचं जेव्हा एपिडेमिक येईल, तर त्याचा कॉज वेगळा राहील, मॅनिफेस्टेशन्स डिफरंट राहतील, बट दे आर कन्सिडर दॅट की हा मागच्याच वेळेचा एपिडेमिक परत आलेला आहे. One of those names we meet with a pathological writing and treat them all medicinally in conformity with his misuse name. So त्याचे जर का फीवर असल्यावर कुठेतरी इन्फेक्शन राहील, तर त्याप्रमाणे ते ट्रीट करणार आहे ऑन द बेसिस ऑफ द पॅथॉलॉजिकल चेंजेस. द कॅन्डिड सिडनहॅम अलोन परस्यू धिस when he insist upon the necessity of not considering any epidemic disease as having occurred before. मग हा सिडनहॅम नावाचा जो काही फॉलोवर होता त्यांनी हे सांगितलं की नॉट कन्सिडरिंग एनी एपिडेमिक डिसीज हा पहिलेसारखा जो आहे तोच आता आला आहे असं कन्सिडर करू नका. अँड treating it in the same way as another since all that occur successively, be they ever so numerous, differ from one another. जरी तो मागचा एपिडेमिक सारखाच हा एपिडेमिक आहे, जरी तुम्ही नाव त्याला सेम देत आहात, but the circumstances if it is differ, if the manifestations are slightly differ, then we have to change our treatment. वी शुड नॉट कन्सिडर इट ॲज द की जसा पहिले आला होता तसाच आणि तसाच मेडिसिन द्यायच्या. तर हे त्या सिडनहॅमनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. क्लिअर? ह्या फुटनोट संपली नाहीये ती फुटनोट, पण ह्या पॅरेग्राफमध्ये काय दिलंय की दे आर कन्सिडरिंग, दे आर ट्रीटिंग द एनी डिसीज फर्स्ट बाय देअर नेम. Second, once they determine the name, they are giving their determinate prescription.
though the circumstances changes, though the manifestations are changes, but they are not changing their prescription. They are treating this all the patients with the same determinate plan. सेकंड पॉइंट त्यांनी दिला आहे की द सोरा इज द बेस असतो ह्या सगळ्या एपिडेमिक डिसिजेसला किंवा कोणत्याही डिसिजेसला, बट दे आर निग्लेक्टिंग इट अँड दे आर ट्रीटिंग द मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट सोरा ॲज अ न्यू डिसीज. हे सक्सेसिव्ह आहे हे ते ऐकतच नाही आणि म्हणून ते एक्झाम्पल द्यायला त्यांनी एपिडेमिक डिसीजचा रेफरन्स दिलाय. कळले एवढे 2 पॉइंट्स? येस मॅम. नेक्स्ट व्हॉट ही सेड फ्रॉम ऑल दिस, म्हणजे आता हे जे आपण 2 पॉइंट डिस्कस केले, इट इज क्लिअर दॅट दीज युजलेस अँड मिसयूज नेम ऑफ डिसीजेस म्हणजे प्युट्रिड फिवर, हिमोराइड्स, कॉन्स्टिपेशन्स, कन्झम्पशन, हे जे आहे दे आर युजलेस and they are misuse diseases ought to have the influence on the practice of a true physician. मग आपण जर का ह्या डायग्नोसिसच्या मागे धावलो, आपण त्याचा मिसयूज केला, मिसयूज कशा करता केला? मेडिकल प्रिस्क्रिप्शन करता, मेडिसिनल प्रिस्क्रिप्शन करता, and it is useless because we are prescribing the medicine on the basis of symptoms, so it is of no use to the true physician. We knows that he has to judge of and to cure the diseases. आपल्याला काय करायचं आहे, तर वी हॅव टू फाइंड आउट द साइन्स अँड सिम्पटम्स अँड वी हॅव टू क्युअर इट. आपल्याला तिथे पॅलिएशन नाही करायचं आहे. नॉट अकॉर्डिंग टू द सिमिलॅरिटी ऑफ द नेम ऑफ द सिंगल वन ऑफ देअर सिम्पटम. त्यातला एक सिम्पटम घेऊन पण आपल्याला प्रिस्क्रिप्शन करायचं नाहीये, किंवा आधी जो एपिडेमिक आला होता त्याचा सिम्पटम फीवर होता, आता जो एपिडेमिक आला आहे त्याचाही सिम्पटम फीवर आहे, तर सिंगल सिम्पटम जर का सेम असेल तर सेम मेडिसिन देऊ, हेही आपल्याला करायचं नाहीये. तर आपल्याला काय करायचं आहे, बट अकॉर्डिंग टू द टोटॅलिटी ऑफ द साइन्स अँड सिम्पटम्स in the individual state of each particular patient whose affection is his duty carefully to investigate but never to give hypothetical guess at it. पण आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू मेक द टोटॅलिटी ऑफ द सिम्पटम ऑफ ईच अँड एव्हरी पर्टिक्युलर पेशंट अँड वी हॅव टू investigate properly. That is our duty. We should not prescribe the medicine on the hypothetical guess की घसा दुखतोय तर टॉन्सिलायटिसच असेल आणि म्हणून आपण त्याप्रमाणे मेडिसिन देऊ. नो, दिस इज द हायपोथेटिकल गेस. घसा दुखतोय तर फॅरेंजायटिस पण असू शकतं, सर्कमस्टान्सेस डिफरंट असू शकतात आणि म्हणून तिथे आपल्याला काय तयार करायचं आहे, वी हॅव टू मेक द टोटॅलिटी ऑफ द सिम्पटम and on the basis of that we have to give the medicine. So इथे आपल्याला सोराला निग्लेक्ट करायचं नाहीये, पास्ट हिस्ट्री बरोबर घ्यायची आहे. जरी पेशंटला तो वारंवार त्रास होत असेल तरी पण सिमिलर सिम्पटम एकच सिम्पटम मागेही आला आत्ताही आला म्हणून तेच ट्रीटमेंट परत देणं नाही. अकॉर्डिंग टू द प्रेझेंटेशन we have to give the medicine and we have to change the medicine of every patient according to the totality. गेस वर्क आपल्याला प्रिस्क्रिप्शन करायचं नाहीये. क्लिअर? येस मॅम. समजलंय का सगळ्यांना? हो मॅम. येस मॅम. वरच्या पॅराग्राफ मध्ये कोणते 2 पॉइंट्स दिले आहेत? Which 2 points are given in the first paragraph for the pathological work? या मोठ्या पॅराग्राफ मध्ये कोणते 2 पॉइंट्स दिले आहेत? अरे पहिला पॉइंट कोणता दिलाय? हा कशाचे एक्झाम्पल्स दिले आहेत? ते सोरा झाल्यामुळे. बरोबर, सोरा. आणि दुसरा पॉइंट दिला आहे एपिडेमिक डिसीजेस. हा, त्याच्यामध्ये त्यांनी एकच म्हणजे फीवरलाच खूप सारे नावं देऊन त्यालाच ट्रीटमेंट दिली आहे. त्यांनी काय मी ते बघितलंच नाही. आणि त्याचं रिलेशन त्यांनी कशाशी लावलंय, तर सोराशी, की बाबा सोरा जसा ओरिजिन आहे, भलेही तुम्ही त्याला पायलेट केल्यामुळे तो मॅनिफेस्टेशन चेंज होत आहे, पण त्याचं ओरिजिन आहे सोरा. तसंच एपिडेमिक मध्ये पण त्याचं मॅनिफेस्टेशन चेंज होत आहे, तर मेडिसिन पण चेंज झाली पाहिजे. उगीच त्या एपिडेमिकला नावं देऊन सेम प्रिस्क्रिप्शन देण्यात अर्थ नाही. दॅट इज ओनली द गेस वर्क. कळले एवढे 2 पॉइंट्स? येस मॅम.
आणि नंतरच्या पॅरेग्राफ मध्ये व्हॉट वी हॅव टू डू, ट्रू फिजिशियननी काय करायला पाहिजे, तर त्याचे जे नाव देऊन मिसयूज करायला नको. फॉर द प्रिस्क्रिप्शन, दिस इज अ युजलेस. वी हॅव टू जज द पेशंट प्रॉपरली. वी हॅव टू गिव्ह द मेडिसिन ऑन द बेसिस ऑफ टोटॅलिटी. सिंगल सिम्टम मागच्या वेळेस आता आणि तो सेम आहे म्हणून त्याच्या भरोशावर मेडिसिन प्रिस्क्राईब करायची नाही. वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट द पेशंट प्रॉपरली and should not be prescribed on the basis of hypothetical case. ठीक आहे. Yes, ma'am. चला, तुमचा आता HMM चा लेक्चर आहे ना 11 वाजता. ठीक आहे. सो वी विल एंड दिस मीटिंग हियर अँड टुमॉरो वी विल मीट विथ द ॲफोरिझम नंबर 82 आणि राहिलेला एक पॅरेग्राफ याचा शेवटचा. ठीक आहे. हो बाय बाय. बाय मॅम.